गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगडच्या मंत्री भरत गोगावले यांच्या नावाचा घोषणा जी आहे ती झालेली आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ती जोरदार जल्लोष या ठिकाणी कारण अनेक या ठिकाणी कसा आनंद व्यक्त करता आजचा दिवस किती महत्वाचा आहे? खऱ्या अर्थानं आज संपूर्ण रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होत आहे। कारण गोरगरिबांचे आमदार म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे त्या मंत्रीपदी पालकमंत्रीपदी यांची नियुक्ती झालेली आहे। आपण पाहतोय आज संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिवाळी साजरी होते। आपण कसं पाहता आज भरत गोगावले यांची जी आहे ती घोषणा झालेली आहे। खरं तर गेले अनेक दिवस माणगावचा नव्हे महाडचा नव्हे तर संपूर्ण रायगडकर ज्या पालकत्वाची अपेक्षा करत होते ते खऱ्या अर्थाने आज पालकत्व पूर्ण झालेलं आहे। आणि मी एवढंच सांगेन की आजचा दिवस सोमवार आणि नागपंचमी आहे आणि या दिवशी पालकमंत्रीपदी भरत शेठ विराजमान झाले हा सत्याचाच विजय आहे। जल्लोष कशा पद्धतीने? जल्लोष हा आनंद गगनात भावेना असं झालेला आहे। त्यामुळे सगळ्यांनी फटाक्याची आतषबाजी करून आम्ही जल्लोष साजरा करत आहोत। सर्वांना मिठाई वाटून पेढे वाटून आम्ही साजरा करत आहोत। आपण पाहिलं तर भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी घोषणा झाल्याच्या नंतर जे आहेत ते शिवसैनिकांनी फटाके वाजवलेले आहेत, पेढे वाटलेले आहेत कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, या आनंदाचा आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।